आज आपण बघणार आहोत जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखरावरील झेंड्याचे महत्त्व आणि झेंडा फडकवण्याचा जो विधी असतो तो कशा पद्धतीने ते लोक बघतात हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले जाईल। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखरावर दररोज बदलला जाणारा पतितपावन झेंडा हे सनातन परंपरेचे सर्वोच्च प्रतीक आहे। 800 वर्षाहून अधिक जुन्या परंपरेपासून हा ध्वज दररोज सायंकाळी एका पुजाऱ्याद्वारे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असा फडकवला जातो, जे विष्णूच्या दैवी शक्तीचे आणि विश्वाच्या कल्याणाचे प्रतीक मानले जाते। आता आपण याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया। जगन्नाथ देव हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जाते। ध्वज बदलणे हे भगवंतांची उपस्थिती आणि त्यांची चरणी शरणागती दर्शवते। हा झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, जे की विज्ञानासाठीही एक कोडेच आहे। अशी मान्यता आहे की जर एखाद्या दिवशी हा झेंडा बदलवला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद करावे लागेल। ही प्रथा अनादी काळापासून चालत आलेली आहे। या ध्वजाला पतितपावन असं म्हटलं जातं।
आम्ही आले त्या दिवशी एकादशी होती, म्हणून आम्हाला इथलं मंदिराच्या शिखरावरती लावणारं दिव्याचं सुद्धा दर्शन घेता आलं. खूप छान असं भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण इथे दिसतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.